मुलं कोणाच्या भरवशावर घर सोडून कामाला. गुड मॉर्निंग, सुप्रियाज ब्लॉग्स डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता सकाळचे वाजले आहे 6:30 आणि मी आंघोळ वगैरे करून आता चहा बनवत आहे. सकाळी मला कामाला जायचं आहे. चहा बनवून आता मी चहा बनवत आहे. आणि कसं आहे ते मला मोबाईल ठेवायला प्रॉब्लेम आहे जरासा, त्याच्यामुळे माझा फेस दिसणार नाही, तर त्याच्यासाठी माफ करा. पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय सांगायचा प्रयत्न करते किंवा माझ्या डेली ब्लॉगमध्ये मी डेली कसं जीवन जगते. ठीक आहे, बघा आता मी चहा बनवते. आता चहा पण झालेला आहे. आता मी तिथंच उभी राहून चहा पिणार आहे, कारण माझ्याकडे टाईम नाही आहे. आर्या झोपलेली आहे, ती उठायच्या आत मला कामावर निघायचं आहे, कारण जर ती जागी असेल तर मला निघता येणार नाही. ती माझ्या मागे लागेल आणि मग मला उशीर होईल कामाला. आणि रविवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे गर्दी असणार आहे दुकानामध्ये. त्यामुळे आता बघा ती सध्या आता झोपलेली आहे. हे बघ, मी माझा हळूहळू सर्व कामं उरकते, कारण आवाज जर झाला ती उठली तर मग प्रॉब्लेम होईल. आई पण झोपलेली आहे. दादा ट्युशनला जा बरं का. ट्युशन अंधारात काही समजा मला काय होते. बघा आता मी बाहेर आलेली आहे आणि आता आपली शिड्या उतरू. जितकं फास्ट होईल तितकं, कारण मी रस्त्याने चालतानाच एडिटिंग करू शकते, तुम्हाला सांगितलंच आहे मी काल. आणि बघा मी फटाफट निघाली आहे. रविवारचा दिवस आहे, उशीर नाही झाला पाहिजे. आता मी निघाली आहे आणि मी पायी जात आहे, कारण आर्याचा बूट हरवला होता. आर्या शनिवारी माझ्याकडे आली होती संध्याकाळी आईबरोबर, आणि त्यावेळेस तिचा बूट खाली पडला. तर मग कळालंच नाही, घरी गेल्यावर कळालं की एकच पायात बूट होता तिचा. मग मला दुसऱ्या दिवशी रविवारी मग मला शोधत मी तो रस्त्याने चालली होती, त्याच्यामुळे मी पायीच निघाली. बघा रविवार आहे, कडेपठारचं बघा, कडेपठार दिसतंय का तुम्हाला, पायऱ्या वगैरे. इथं गर्दी आहे, कारण रविवारचा दिवस खूप गर्दीचा असतो, यात्रेकरू आलेले असतात. बघा दिवसभर काम केलं तेच. आणि मग मी संध्याकाळी घरी आली आहे. मोबाईल काही हातात घेतला नाही, व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण आर्याला झोपून मला स्वयंपाक करायचा होता. आर्या झोपलेली आहे, तिला मी झोपवली. आणि मी आता संध्याकाळचं जेवण, दुपारी आईने चपात्या बनवल्या होत्या आणि मी आता फक्त खिचडी भात बनवणार आहे. तर खिचडी भाताची मी सर्व तयारी केली आहे. आणि बघा, आणि तुम्ही मेन गोष्ट अशी की तुम्हाला असं वाटत असेल की मी मुलं सोडून कोणाच्या भरोशावर सोडून जाते, काय करते. तर मी माझे दोन्ही मुलं, माझी आई, माझी मावशी, म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर सुप्रिया सूरज ब्लॉगमध्ये तुम्हाला मी लिंक देते. सुप्रिया सूरज ब्लॉगला जाऊन माय लाईफ प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे माझ्या मावशीबद्दल. ते तुम्हाला बघा, तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. बघा आता खिचडी भाताची तयारी केलेली आहे. मी आई सोडून, माझी मावशी सोडून कुणावर भरोसा करत नाही, कारण भरोसा करून बघितला आता, पण मग काही भरोसा तरी. आपले लेकरं खुश, आपल्या लेकरांना जिथं प्रेम आपण तिथं उभे असे. आणि दुसरी बात अशी, उद्याचा ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझ्या मावशीबद्दलच व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर तुम्ही बघा आणि लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. आता खिचडी भात बनतोय माझा.
तोपर्यंत आपण अरे कसं आहे माहिती आहे का, माझी मुलं मी पहिलं बघते, 1 दिवस 2 दिवस थोडंसं बघते बाबा सेफ्टी आहे, माझ्या बाळा मुलं त्याच ठिकाणी मी देते. माझ्या कोणाकडेच मी देत नाही, माझी मावशी सोडून मुलांना. देऊन बघितलं होतं तर घटना घडली, त्यामुळे मग मी देणं बंद केलं. ठीक आहे, आपले मुलंच आपली संपत्ती आहे, दुसरं काय आहे माझ्याकडं? काहीच नाही आहे. बोलणारे मस्त बोलतात, बंगला असेल, गाडी असेल, घोडा असेल, पण तसं काहीच नाही आहे. आता मी मिडल क्लास तरी बघा, आता मीच तर आज हा व्लॉग तुम्हाला सोमवारी बघायला भेटेल. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या आतल्या गोष्टी तुम्हाला समजणार असेल तर तुम्ही नक्कीच ते समजून घ्या. आता खिचडी भाताचा कार्यक्रम चालू आहे, तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल झालेलं. आता माझं सोयाबीन टाकलेली आहे, खिचडी भात थोडंसंच बनवायचं होतं. तांदूळ निवडते, तांदूळ निवडून आता मी ते धुवून आणि ते कुकरमध्ये टाकणार आहे आणि कुकरला डायरेक्ट झाकण लावून शिट्ट्या मारणार. शिट्ट्या मी नाही मारणार, कुकरच मारणार शिट्ट्या. कुकर मला बघून शिट्ट्या मारणार. बघा आई बाहेर गेलेली आहे. कशासाठी बाहेर गेलेली आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर नक्कीच बघा. टायटल पण ऑटोमॅटिक कळेल तुम्हाला की कोणत्या टायटलवर आहे ते. बघा जेवण झालेलं आहे, आता झोपायची तयारी. अरे बघा अंधार केला, लाईट बंद केली की ती गपचूप झोपून घेते, नाही तर मग तिचं हिंडणं अजिबात वाटतं, मग उशीर होतो. सर्व झोपायची तयारी करतात हे. चला, मला सकाळी उठायचे बाई, कामाला जायचंय. तुम्हाला काही लाजलं वाटायचं का नाही? काय घ्या अंगावर झोपा. चला, गुड नाईट.